जेव्हा आपण व्यवसाय करतो कुठलाही, आपण व्हॅल्यू ॲडेड रक्कमवर कधी पण धंदा करत नाही किंवा व्यवसाय करत नाही. हा माझा एक्सपेंडिचर आहे, हा माझा इन्कम आहे, हा घेतलेला कर्ज आहे आणि त्याच्यावरती प्रॉफिट लॉस काढतो आपण, बरोबर आहे. मग त्याच्या आपण महाराष्ट्राच्या बजेट किंवा कुठल्याही राज्याच्या देशाच्या बजेटमध्ये कॅल्क्युलेशन कशावर करतोय? जीडीपीवर. आपण खाजगी व्यवसायामध्ये कधीही व्हॅल्यू ॲडेड फिगरवर आपण कॅल्क्युलेशन करत नाही. त्याचा त्याचा अर्थ मला म्हणायचं तात्पर्य असं, अध्यक्ष महोदय, एका बाजूने देशामध्ये सर्वात मोठा जीडीपी कोणाचा? तर महाराष्ट्राचा, 51 लाख कोटीचा. पण आपण दरडोई उत्पन्नमध्ये, पर कॅपिटा इन्कममध्ये आपण 5व्या क्रमांकावर आहोत. जर देशामध्ये जीडीपी मध्ये आपण 1 नंबरवर आहोत, तर पर कॅपिटा इन्कममध्ये आपण 5व्या क्रमांकावर कसे? आपल्यानंतरचं राज्य कर्नाटक, आपल्यानंतरचं राज्य तेलंगणा, ह्यांचं दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा जास्त आहे. आणि आपलं दरडोई उत्पन्न सर्वात जास्त जीडीपी असून सुद्धा आपलं पर कॅपिटा इन्कम कमी कसं? ह्याचा कुठेतरी समतोल लागला पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला कळलं पाहिजे की एका बाजूला 11 लाख कोटीचं आपलं कर्ज झालं, त्याच्यावरती कॅल्क्युलेशन आपण जीडीपीवर करतोय, पण मुळात आपण 40,000 कोटीच्या आपण तूटमध्ये आहोत, डेफिसिटमध्ये आहोत. हे कधी भरणार, कसं भरणार, ह्याचं कधीतरी सरकारकडून उत्तर मिळावं ही अपेक्षा अध्यक्ष महोदय आपल्याकडून आहे.